नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक निकालाने राजकीय वातावरण तापले असून मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलामुळे भाजप शिवसेना शिंदे गट युतीने दणदणीत विजय मिळवला आहे। या प्रभागातून भाजपच्या चित्रा तांदळे, वाळू काकड आणि रोहिणी पिंगळे यांनी विजयाची हॅट-ट्रिक साधली, तर शिवसेना शिंदे गटचे प्रमोद पालवे यांनीही बाजी मारत प्रभागावर युतीचा झेंडा रोवला। निकाल जाहीर होताच समर्थकांनी आनंद उत्सवाला सुरुवात केली। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांचा कडकडाट, गुलालाची उधळण यामध्ये संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला। विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। विकासाचा विजय, जनतेचा विश्वास अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रस्ते दुमदुमून टाकले। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास विजयी उमेदवारांनी व्यक्त केला। मतदारांच्या प्रेमाला सन्मान देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। प्रभाग 6 मध्ये युतीचा जल्लोष राजकीय रंगत शिगेला। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। काय सांगाल, आज विजय झालाय? प्रथमतः मी प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व मायबाप जनतेचे मी आभार मानतो की त्यांनी मला आज 13,500 मताच्या मतदान देऊन मला विजय केला आहे। परंतु हे विजय होत असताना माझ्या पॅनलमधील घोषकरदाई असेल, आदरणीय दामवांना मानकर असतील, आमच्या सुनीताई पिगे असतील, या पराभूत झालेल्या आहे। त्यामुळे कभी खुशी कभी गम, त्याप्रमाणे काही प्रमाणात आनंद आहे व काही प्रमाणात दुःख बी आहे। परंतु मी जरी नका असो तरी त्या तिघांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात मी काम करेल व प्रभाग क्रमांक 6 मध्ये जनतेचा जे मतदान केलं त्याचा विश्वास सार्थक ठेवेल। हा विजय नाही, कारण की म्हणणं ती त्यांचा राजकीय अनुभव हे होतं। मी सर्वसामान्य परिवारातला व्यक्ती होतो, ते त्यांचं राजकीय वलय मोठं होतं, परंतु प्रभागातील जनतेने इलेक्शन हातात घेऊन सर्वसामान्य जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं होतं। त्यामुळे मला जनतेने मला विजय खेचून दिलेला आहे। विजय झालाय, काय सांगा? सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवारी देऊन, म्हणजे मला स्वतःला आदिवासी समाजातील महिला म्हणून उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला, आमचे शहराध्यक्षांनी असेल किंवा आमदार साहेबांनी असेल, देवेनीताई फरांदे, राहुल भाऊ डिकले, त्याच्यानंतर आमचे गिरीश भाऊ महाजन, तसंच आमचे राहुल भाऊ कुलकर्णी मंडल अध्यक्ष, या सर्वांनी आम्हाला विश्वास टाकला। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आमच्या संपूर्ण उस्मानाबाद ग्रामस्थांनी, मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि त्यामुळे मला ही संधी मिळाली आणि मी विजयी झालेली आहे। आता पुढे आपण विकास कामांना कसं हे देणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आदिवासी समाजाचं नेतृत्व करते आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवल्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे आणि याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि ज्या समाजाचं मी देणं लागते त्या समाजासाठी, म्हणजे सगळ्या तळागाळातल्या महिलांसाठी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन। ताई, आज तुमचा विजय झालाय, काय सांगाल? नमस्कार। भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी पाहिजे त्याबद्दल मी सगळ्यांच्या पहिले आभार मानते। उस्मानाबादच्या माझ्या सर्व ग्रामस्थांचे, सर्व समाज बांधवांचे, माझ्या लाडक्या माता भगिनींचे आणि वर्गाचे मी अभिनंदन करते। आणि माझ्या मिस्टरांच्या त्यांनी एक बापूजी पुणे यांनी मला एक सामान्य महिला म्हणून राजकारणात उतरवून मला जनसेवेची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल हा विजय भारतीय जनता पार्टीने आमचा विश्वास ठेवून तिकीट दिला, हा पक्षाचा विजय, नंतर हा मतदार राजांचा विजय आणि यापुढे आम्ही चांगलं करून आम्हाला एक थोडं दुःख बी आहे की आमचा एक उमेदवार पडलेला आहे। निवडून आलेत, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? आता काही आनंद आहेच, पण थोडं दुःख आहे ना, एक उमेदवार आमचा गेला। प्रभागाचा आपण जो सांगितलं होतं प्रभागामध्ये प्रचार करताना आपण काय काय कामं करणार, आता त्या कामाचा तुमचा कसा सुरुवात असेल? यापूर्वी आम्ही आमदारांनी इथून भरपूर कामं केलं आहे, पण आम्ही स्वतः आता लोकांना आम्हाला निवडून दिलं आहे। आता आमचं अजून जास्त जबाबदारी आलेली आहे आणि ती आम्हाला आता परत आमदार निधी असेल, खासदार निधी आणि काही नगरपालिका निधी म्हणून चांगले कामं पुढे करावं लागतील, लोकांच्या समाजात सोडावं लागतं। ओके.